असंच प्रेम तुमचं दरवर्षी आमच्यावरती राहील अशी अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं करतोय. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा करूया मॅचला सुरुवात. थैंक यू सो मच योगेश एंड राहुल। खेल की शुरुआत होती भी पहली गेंद लेकर शरद बैंग ऑन टारगेट गेंद की थी। पहली गेंद बहुत अच्छी, जहाँ पर कोई भी रन नहीं बनाया बैट्समैन अरुण ने। नैनेश्वर और अरुण ओपन करने के लिए आए, बहुत कमाल की गेंद की थी। यहाँ पर रिप्ले में देख सकते, यस किस्मत वाले रहे हो पर बैट्समैन अरुण। शरद राइट आर्म मोड़ दी विकेट, गेंद डिक्लेयर जोन में चली गई। शॉट थर्ड मैन पर 1 रन के लिए। सिंगल के साथ टीम का और अरुण का खाता खुलता हुआ। पवन पुत्र पीसे और जय हिंद देवरुंग के बीच में पहले राउंड का आखिरी मुकाबला दोस्तों आप देख रहे लेट योगेश स्मृति कप 2024 योगेश 11 आमने ए और बी की पेशकश। फुलर लेन की गेंद बीट हुए बैट्समैन ज्ञानेश्वर, गेंद लहराती हुई विकेट कीपर के दस्तानों में। रुका हुआ स्कोर 1 बिना किसी नुकसान पर। टॉस हार कर बल्लेबाजी करती हुई पवन पुत्र पीसे। पावर प्ले में अच्छी गेंदबाजी होती हुई। लोअर फुल टॉस गेंद, एलिवेशन नहीं बना है लेकिन कैच को पूरी तरह से कैरी नहीं कर पाए खिलाड़ी शॉट कवर पॉइंट के, लेकिन 1 रन पूरा करते हुए ज्ञानेश्वर सिंगल के साथ स्कोर आगे सरकता हुआ केवल 2। देखिए पहली गेंद डॉट, उसके बाद फिर सिंगल, फिर डॉट, फिर सिंगल। अच्छी गेंदबाजी होती भी। पावर प्ले में जिस तरह की शुरुआत चाहिए थी देवरुंग टीम को, वो शुरुआत कहीं ना कहीं गेंदबाज शरद देते हुए। दबाव बनाया अब शुरुआत में ही बैटिंग ऑर्डर पर। छोड़ दिया, जाने दिया है। शानू कुरैशी का इशारा आता हुआ वाइट। अतिरिक्त रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई। मेन एंट्री गेट पर जो बाइक्स है वो आपको हटाना है। तीन बिना किसी नुकसान पर। शरद लगातार दूसरी वाइट, बैक टू बैक 2 दिशाहीन गेंद करते हुए, दिशा से भटकते हुए और अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ। अरुण और ज्ञानेश्वर दोनों ने अभी तक केवल अपने बल्ले से 1-1 रन का योगदान दिया है, जबकि 2 वाइट की मदद के साथ पूरा टीम का टोटल 4 पर जा पूछा है पावर प्ले के खेल में। लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड में मोड़ दिया है। टिपिकल पावर प्ले। वेकेंट एरिया में गेंद जाती हुई, खाली क्षेत्र था, गेंद डीप स्क्वायर लेग के बाहर चली गई 4 रन के लिए। अच्छा शॉट, पावर प्ले का लाभ उठाते हुए अपने स्टेप में रनअप में चूकते हुए गेंदबाज शरद। बैट्समैन ज्ञानेश्वर और अरुण को जिस तरह से पता था कि शॉर्ट स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, डीप में कोई भी खिलाड़ी नहीं, केवल दिशा दी थी उन्होंने। इस शॉर्ट स्कोर गेंद बाउंड्री के बाहर चली गई थी 4 रन के लिए। फिर से हवा में छिप कर दिया है, कोई भी खिलाड़ी नहीं। पहले बाउंस पर मिड विकेट के खिलाड़ी ने आकर गेंद को उठाया, दूसरे की कोशिश और बैट्समैन रन आउट होते हुए दूसरे रन के लिए। लेजी रनिंग विकेटों के बीच में और पहला विकेट का पतन होता हुआ पवन पुत्र पीसी टीम का। ये देखिए बहुत दूर थे क्रीज से और स्टंप्स को बिखर दिया था, बेल्स को उड़ा दिया था गेंदबाज शरद ने। अच्छा थ्रो आया था, पहले ही बाउंस पर गेंद को लेकर थ्रो किया था मिड विकेट के खिलाड़ी ने। 1 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन बने 9, 1 विकेट के नुकसान पर। नए बैट्समैन नरेश आ चुके हैं। दूसरे ओवर के लिए गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ भावेश आते हुए।
लेट योगेश स्मृति कप 2024 का आज अंतिम और मेगा फिनाले का दिन है। नानकर और चौधरपाड़ा दो टीमें टॉप 3 में प्रवेश कर चुकी है। प्लीज मी सर्व संघांना विनंती करतो की आपण वेले संदर्भात थोडंसं आम्हाला सहकार्य करा, कारण आज मित्रांनो एकूण 11 सामने कव्हर करायचे आहेत. प्लीज सर्वांना विनंती करतो की वेले संदर्भात सहकार्य करा. आणि जे आमचे स्वयंसेवक जे आमच्या इष्टांच्या पाठीमागे बसले आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा तिकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. खेल की शुरुआत करनी है. अंपायर समय के मामले में सभी टीमों को आज कोऑपरेट करना है. भावेश राइट अमोर द विकेट. इस बार अच्छी गेंद थी लेकिन बल्ले का किनारा लेकर गेंद डिक्लेयर जोन में चली गई. हालांकि चॉप करना चाहते थे बैट्समैन. इस वक्त बैट्समैन नरेश का भी खाता खुलता हुआ. इसके बाद जो मैच होने वाला है पीसे और इताड़े के बीच में, स्क्वायर ऑफ द विकेट खेला और कैच के रूप में विकेट गिरता हुआ. बढ़िया कैच. दूसरा विकेट गिरता हुआ. ये देख सकते हैं आप रिप्ले में किस तरह से बैट्समैन आउट हुए. और द विकेट चले गए थे. भावेश जगह से केवल बल्ले का फेस मुंह खोला था लेकिन खिलाड़ी मौजूद थे सर्कल पे. दूसरा विकेट गिरता हुआ पवन पुत्र पीसी टीम का. नंबर 4 पर अब भावेश आते हुए. दोनों भी ओपनर्स प्लेयर्स पवेलियन में जा चुके हैं. तेज धूप इस वक्त मैदान पर और तेज धूप वीआईपी डाइज कमेंट्री बॉक्स पर आती भी. सूरज की पूरी तरह से जो किरणें वो इस वक्त कमेंट्री बॉक्स और वीआईपी डाइज की तरफ आते हुए. फुल टॉस गेंद डाउन द विकेट खिला. गेंद का आने का इंतजार कर रहे. बढ़िया फील्डिंग वहां पर. कुछ रन बचाए अपनी टीम के लिए. लगभग 3 रन बचाए लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने. कमाल की फील्डिंग. अनुमान जो लगाया था उन्होंने बहुत कमाल का था. सिंगल के साथ स्कोर आगे सरकता हुआ 11 रन. स्ट्राइक पर अब नरेश. इनफील्ड के ऊपर से खिलाए. ओहो, गेंद को पूरी तरह से कैरी नहीं कर पाए, सफाई से नहीं पकड़ पाए, लेकिन 2 रन पूरे करते हुए. कैच हो सकता था लेकिन कोशिश नहीं की थी लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने. हालांकि डीप एक्स्ट्रा कवर भी था लेकिन कॉलिंग नहीं थी दोनों के बीच में. और यही कारण था बैट्समैन ने 2 रन पूरे किए नरेश के लिए. भावेश फिर से उठाने की कोशिश. बीट हुए बैट्समैन. गेंद चली गई थी विकेट कीपर के पास. पवन पुत्र पी से इस वक्त स्ट्रगल करती हुई. ये देखिए बहुत दूर रखा था और गेंद पड़ने के बाद काटा बदलती हुई. बहुत अच्छा रिप्ले था. फिर से डाउन द विकेट खेला. वी की शक्ल में खिलाड़ी मौजूद. पहले बाउंस पर बढ़िया फील्डिंग. समय था बैट्समैन नरेश और भावेश के पास 1 रन पूरा करने का. 2 ओवर की समाप्ति के बाद हमारे ऑफिशियल स्कोरर बता दे 14 रन 2 विकेटों के नुकसान पर. ओपन करने के लिए अरुण आए थे जिन्होंने केवल 6 रन बनाए. नैनेश्वर केवल 1 रन बनाकर आउट हुए. पहला ओवर पावर प्ले का शरद ने किया था जिसमें 9 रन खर्च के लिए कोई भी सफलता नहीं मिली थी. भावेश ने ओवर नंबर 2 किया जिसमें 5 रन देकर 1 विकेट हासिल किया है. अच्छा खेल हम देखते हुए जय हिंद देवरुंग टीम का. अभी भी 2 ओवर का खेल शेष है. कुछ भी हो सकता है. यहाँ से बड़े हिट्स भी आ सकते हैं लेकिन दबाव अब कहीं ना कहीं बैट्समैन के ऊपर बनाया है देवरुंग के गेंदबाजों ने. इसके बाद पीसे बनाम इताड़े के बीच में मुकाबला है. दोनों टीमों के कैप्टन से निवेदन है आपको टॉस बॉक्स में आकर विराजमान होना है. इनिंग खत्म होने के बाद आपके बीच में टॉस किया जाएगा हमारे प्रमुख अतिथि की शुभ बातों से. ऑन साइड में उड़ा दिया है. देखना है क्या कुछ हुआ है. 6 रन. कैच छूटा है.
बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रन के लिए। किस्मत भी अब साथ देता हुआ नरेश को। स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 20 पुल कर दिया, लेकिन डिक्लेयर में गेंद चली गई 1 रन के लिए। कोशिश जरूर हो रही है नरेश के माध्यम से बड़े शॉट्स लगाने की, लेकिन बैकवर्ड स्क्वायर लेग पर डिक्लेयर जोन होने के कारण केवल 1 रन प्राप्त करते हुए स्ट्राइक पर अब भावेश जाते हुए, जिन्होंने केवल 1 गेंद के लिए जिस पर उन्होंने 1 रन बनाया अपनी टीम के लिए। खेल इस वक्त रुका गया गेंद को आकार को लेकर। अब एक स्लीप लगाई है शायद। ये देखिए हवा में स्कायर, बहुत ऊंची गेंद चली गई है और बहुत अच्छा जज। इससे पहले कैच छूटा था, लेकिन अब कैच को अंजाम देते हुए डीप मिड विकेट के खिलाड़ी, बढ़िया विकेट। का कैच छूटा था उसी खिलाड़ी के हाथों से, लेकिन भावेश के कैच को अंजाम दिया है और अपने टीम को ब्रेक थ्रू दिलाते हुए विजय। और नंबर 3 जारी है, 21 रन 3 विकेटों के नुकसान पर। नंबर 5 पर अब बल्लेबाजी करने के लिए जयेश आते हुए पवन पुत्र पीसे के। एक पीसे की टीम एक मुकाबला जीत चुकी है। ये पवन पुत्र पीसे दूसरी टीम आज के दिन में नजर आ रही पीसे गांव से। डिक्लेयर जोन में फिर से एक मरतबा गेंद चली गई है। 1 रन प्राप्त करते हुए बैट्समैन जयेश का खाता खुलता हुआ। देखिए कल जिस तरह से हाई स्कोरिंग हम मैचेस देख रहे थे, आज कहीं ना कहीं 40-45 के अंदर टोटल हो रहे हैं। आज हम कह सकते हैं कि गेंदबाजों के लिए अच्छे दिन है। कल जिस तरह से हम अधिकांश सिक्सर हमने देखे, कल 3 सिक्सर की हैट्रिक देखी थी, जिसमें सागर, नीतीश और निखिल ने लगाई थी। कल विकेट की हैट्रिक भी हुई थी। फोर्स कर दिया है, स्टैंड एंड डिलीवर डाउन द विकेट, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। सम्मानीय मुरलीधर पाटिल का आगमन होता हुआ, मोस्ट वेलकम। देखना क्या कुछ हुआ है। लेग बाय का इशारा आता हुआ रॉकी सर का। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर है कुल मिलाकर 29 रन 3 विकेटों के नुकसान पर। या वीआईपी डाइस पर सम्मानीय चंद्रकांत, बार्शी मनोहर केने, संजय केने और उनके साथ अन्य साथी को आप देख सकते हैं। पीछे की रो में विकी केने, हमने के कुछ खूबसूरत चेहरे भी पीछे नजर आते हुए, जिसमें उमेश, सागर, कुमार, रोहन पाटिल, कई ऐसे नाम है, सत्यम दलवी। और इस सब चीज़ों से बचने के लिए अरुण चौरगे और बिपिन टेकड़ीकर इस वक्त विकेट कीपर के पीछे शांत नजर आते हुए, रिलैक्स मूड में नजर आते हुए। कल जिनके गेंदबाजी के ऊपर आक्रमण कर दिया था वो किरण भी इस वक्त शांत नजर आते हुए। अंपायर धर्मेंद्र सर के बगल में सब रिलैक्स मूड में नजर आते हुए। आखिरी और अंतिम ओवर के लिए गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ समीर आते हुए गेंदबाजी करने के लिए।
सामना करेंगे बैट्समैन नरेश। गेंद के आने का इंतजार किया, केवल गली में ढकेल दिया था। एक रन यहाँ पर चुरा लिया है। रिस्की सिंगल पूरा करते हुए बैट्समैन सिंगल के मदद के साथ 30 पर जाता हुआ स्कोर। 40 एक अच्छा टोटल रहेगा। कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश की थी। गेंद जारी, शॉर्ट स्क्वायर लेग पर डीप से खिलाड़ी आ रहे हैं, लेकिन एक से ज़्यादा कुछ भी नहीं। शॉट्स के पीछे टाइमिंग और एग्जीबिशन उतना साफ नहीं और क्लियर नहीं हो रहा है। इसका यही कारण है कि गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है, लेंथ और लाइन बहुत अच्छा चलता हुआ। पूरी तरह से अब गेंदबाजी चार्ज हो चुकी है। लपेट लिया ऑन साइड में, खींच के मार दिया, गैप में गेंद, 4 रन के लिए। स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में जो गैप था, उस गैप में खेला हुआ शॉट था। पूरे फील्डिंग डिपार्टमेंट को चेक करते हुए बल्लेबाजी करते हुए अब इस बार वाइट का इशारा था रॉकी सर का। एक्स्ट्रा के रूप में स्कोर आगे बढ़ता हुआ और गेंद डिक्लेयर जोन में भी चली गई थी। 1+1 2 रनों का इजाफा हुआ है। फिर से लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइड। हो कमाल की गेंद। अपने फॉलो थ्रू में गेंद को उठाया है और आउट हुए ऊपर बैट्समैन। आई गाउदी भी विहाना स्पोर्ट्स पीसे और जानू स्पोर्ट्स इताड़े के बीच में दूसरे राउंड के पहले मैच का हम टॉस करने वाले। टॉस के लिए आर्या इंटरप्राइजेस के करता धरता संजय केने साहब हमारे बीच में मौजूद है। मैं उनसे निवेदन करता हूँ आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना। साथ ही साथ इताड़े के कैप्टन आपको ऑफिशियल कॉल दिया जा रहा है। संजय केने साहब भी हमसे जुड़ते हुए। एक तरफ है योगेश 11 ए और एक तरफ है योगेश 11 बी। कॉलिंग है योगेश 11 ए और आया भी इस वक्त योगेश 11 ए। मान्यवर से निवेदन आपको वीआईपी मंच पर जाकर मंच की शोभा बढ़ानी है। टॉस जीता है, अपने क्या करना चाहेंगे? बैटिंग। बी बोलला. ए घेता कुठे टॉस जिंकले ना आता बी बोलला दादा.
टॉस इस वक्त जानू स्पोर्ट्स इताड़े के कैप्टन ने जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग। ऑल दी बेस्ट बोथ कैप्टन्स। धन्यवाद आदित्य जाधव. पाहू शकाल या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. पहिल्या सामन्यातील नुकतीच मात्र त्या ठिकाणी नाणेफेकी संपन्न आपण केली. जानूस्पोर्ट इताडे विरुद्ध आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे अशी लढत तुम्ही पाहणार आहात. परंतु जो सामना सुरू आहे पवनपुत्र पिसे विरुद्ध टीम जय हिंद देवरुंग. 38 धावा पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिल्या. चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला जय हिंद देवरुंग संघाच्या वतीने पाहायला मिळाली. पहिला षटक पहिला आपण शरदनं हाताळला. त्याच्याकडे तो अनुभव होता, तो त्याने अनुभव चोखला. 9 धावा त्याने आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण भावेशला पाहिलं. भावेशने 5 धावा खर्च करत 1 विकेट्स प्राप्त केल्या. तिसऱ्या षटकामध्ये विजय केने थोडीशी मागणी ठरले. 15 धावा त्याने खर्च केला होता. 1 गडी जरूर त्याने प्राप्त केला होता. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये समीरनं चांगली गोलंदाजी केली. अखेर 9 धावा खर्च करत 1 सफलता त्याने सुद्धा प्राप्त केली. तर आइए दोस्तों, हम हमारे बीच में आज के प्रमुख अतिथि सम्मानीय संजय जी केने साहब मौजूद है, जो आर्या इंटरप्राइजेस के प्रोप्राइटर है. मैं सागर फ्लोरे से निवेदन करता हूँ यह प्रमुख अतिथि संजय केने साहब का स्वागत और सम्मान करें. शॉल, गुलाय मोहब्बत और सम्मान चिन्ह देकर इस वक्त स्वागत और सम्मान होता हुआ आप आपके स्मार्ट मोबाइल फ़ोन और स्मार्ट टेलीविज़न सेट पर देख सकते हैं. सम्मानीय संजय केने साहब की इज्जत अफजाई, मान सम्मान किया जा रहा है सागर फ्लोर के शुभ हाथों से. और टू कमेंट्री बॉक्स. पहिल्याच चेंडू पाहू शकाल या ठिकाणी जबरदस्त मात्र लेंथ होती. यॉर्करचा प्रयत्न करतोय. चेंडू बॅटच्या टोला स्पर्श झाला. विजय केणे आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल या ठिकाणी दिनेश आलाय. ही सलामीची जोडी आपण जय हिंद देवरुंग संघाची पाहू शकतो. आणि पहिलाच चेंडू मात्र अतिशय चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी हाताळला जयेश शेलारणा. सध्याच्या आपण जर सीझन जर पाहिली तर चांगल्या टचमध्ये आहे. जयेश असतील, त्यामध्ये मानव असतील. पहिला चेंडू सुरेखा, चेंडूची हाताळणी. हो, पुन्हा मात्र त्याच अनुषंगाने मात्र चेंडूची हाताळली. पुन्हा बॅटची कडा टॉपिश, अगदी बॅटच्या टोला चेंडू तिथे मात्र स्पर्श झाला आहे. आणि तसं या खेळपट्टीवरती आज गोलंदाजांचा आपल्याला कुठेतरी बोलबाला पाहायला बोलतोय. पहिल्या 2 दिवसामध्ये कुठेतरी फलंदाजी चांगली झाली होती. फलंदाजाने या खेळपट्टीचा चांगला लाभ उचलला. परंतु आज गोलंदाजाने मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे. त्यापैकी जयेश शेलार चांगली कामगिरी करतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहिलं तर दोन्ही फलंदाज मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला बीट होताना पाहायला मिळाले. 39 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे. वन साईडला फेकून मारण्याचा प्रयत्न, वेकन एरिया आहे, कुठला शत्रक्षक डीपमध्ये नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि त्याचा मात्र पुरेपूर लाभ उचलण्याचा प्रयत्न करतोय विजय केने. कारण जय हिंद देवरुंग संघाचा विचार आपण जर केला तर पूर्णपणे विजय केनेवरती जास्तीत जास्त मदार असणार आहे या खास सीझनसाठी. हो, पुन्हा मात्र 30 जागा निवडली आणि रिझल्ट सुद्धा तोच पाहायला बोलतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. एवन पाहत असतो, परंतु आमने गावातील ही एवन जोडी आहे. स्पेशलिस्ट गणू आणि हर्षल यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मला तर असं वाटतं की झोपण्यापुरती ते वेगळे असतील, अन्यथा एकत्रित त्यांना मात्र आपण सातत्याने पाहत असतो. वेलकम, सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत आहे. परंतु इथे मात्र गोलंदाजाचं स्वागत करतोय वारंवार विजय केणे चौकाराने. हो, बॅटची कडा फटका मिसटायमिंग होता, परंतु पाहू शकाल या ठिकाणी थोडा वेळ विजय तिथे थांबले गेले. एकशे असं वाटलं होतं की चेंडू मात्र फिल्डरकडे कॅरी होतो की काय, परंतु सेपलँडिंग झाला. 1 धाव तिथे मात्र पूर्ण झाली आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद 11.
चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय जय हिंद देवरुख संघाने पुन्हा मात्र पाहू शकाल डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत अगदी मिड विकेटला शतरंजी सजवला गेला आणि वारंवार जास्तीत जास्त फलंदाजाने मात्र त्याच दिशेने फटके खेळण्याचे प्रयत्न केले आणि अखेर पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो. जयेश शेलारला मात्र सफलता प्राप्त करता आली नाही आहे, परंतु त्यांनी एकूण 12 धाबा आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या. म्हणजे येणारे 18 चेंडूमध्ये आता मात्र या ठिकाणी 9च्या धावगतीनं धाबा जोडावा लागतील. 27 विजयाकरिता जय हिंद देवरुख संघाला. आज वर्किंग डे आहे, शुभ गुरुवार आहे, तरीसुद्धा मात्र पाहू शकाल आपण या ठिकाणी अनेक संख्येने क्रीडारसिक मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा मात्र अनेक क्रीडारसिक या स्पर्धेचं आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. पाहू शकाल 200पेक्षा अधिक व्ह्यूवर्स आपल्या समेत जोडलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. अठरा चेंडू आणि 27ची आवश्यकता. गोलंदाज भावेश ते मात्र सज्ज होते. स्ट्रायकिंग एंडला आहे दिनेशने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 2 धावा. विजय किनीच्या बॅटमधून पाहिले आपण एकूण 10 धावा. 2 चौकाराचा समावेश होता. 4 चेंडू त्याने फेस केले आणि आता मात्र 18 मध्ये 27ची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील लीग बी फोरच्या रूपाने, परंतु हाईक फॅक्टर तिथे मात्र कारणीभूत ठरलं आणि त्यामुळे मात्र पंचांनी ही अपील पेटाळली. परंतु चेंडूची लाईन खूप छान होती, चेंडूची लेन सुद्धा अतिशय जबरदस्त पाहिली आपण. आणि सुरुवात डॉट चेंडूच्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला भावेशकडून पाहायला मिळाली. तो विकेट मारा करतो या पुन्हा 30 लेंथ होती, परंतु या ठिकाणी लाईन थोडीशी चुकीची निवडली. डाबल स्टिक सोडून चेंडू मात्र निघून गेला. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र अवांतरच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या अवांतरच्या रूपाने धावसंख्या आता मात्र पुढे वाटचाल करेल. एकूण 14 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष आपण जर पाहिलं तर एवढं मोठं तुम्ही लक्ष उभारलं नाही आहे, परंतु त्या धावांचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला अतिरिक्त धावसंख्येपासून त्या ठिकाणी वाचावं लागेल. फटका हवेत केला होता, परंतु शॉर्ट स्क्वेअर रेकडे छत्रशी सुद्धा तिथे तैनात होते, परंतु त्यांच्याकडून मात्र चूक घडली. जेव्हा जेव्हा तुम्हाला हाफ चान्स मिळतील त्या चान्स तुम्हाला मात्र पुलमध्ये कन्वर्ट करावा लागतील. तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. दिनेशची विकेट्स धोक्यात होती, परंतु झेल ड्रॉप झाला आणि तदनंतर मात्र प्रेशर आता कुठेतरी असं वाटलं की गोलंदाजावरती वाढेल, परंतु शप्पल होऊन फटका केल्याचा प्रयत्न फलंदाज विजय किनीने केला आणि त्या अनुषंगानं चेंडू आपण जर पाहिलं तर या स्टॅनच्या डोक्यावर मात्र त्या ठिकाणी फ्लाय झालेला आहे. एक योग्य निर्णय पंच रॉकी सरांच्या वतीने आपण पाहतोय. या ठिकाणी पाहू शकाल अल्टी फल्टी स्ट्रोक केल्याचा प्रयत्न तिथे झाला होता, परंतु चेंडू मात्र पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये तिथे मात्र जाऊन लँडिंग होते, परंतु ही धाव बॅटच्या स्वरूपात आहे की लेग बॅटच्या स्वरूपात हे पाहावं लागेल. प्रथम चेंडू बॉडीला स्पर्श झाला आणि बॉडीला चेंडू स्पर्श झाल्यानंतर शेवटच्या मुवमेंटला चेंडू बॅटला सुद्धा स्पर्श झाला. त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी आता स्ट्राईक चेंज केली जाणार आहे. 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत मित्रांनो आणि विजयासाठी जय हिंद देवरुख संघाला इथून 23 धाबांची अजून आवश्यकता आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय चांगला दर्जाचा फिल्डिंगचा नजराणा तिथे मात्र प्रेस करतोय निशांतला फलंदाजाला केले मात्र शांत. हे दृश्य आपण पाहू शकाल रिप्लेमध्ये. काय जबरदस्त कडक ड्राईव्ह पाहिला आपण, परंतु फिल्डिंग सुद्धा मात्र चांगल्या दर्जाची तिथे पाहायला मिळाली. चांगला क्रिकेट सध्या आपण पाहतोय ओमसाई आमनी लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जो आपण पाहतोय स्पर्धा प्रत्येक संघाच्या माध्यमातून 100% कमिटमेंट सर्व फलंदाज खेळाडू देण्याचा प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी विजय किनीची झळक एक वेगळीच आहे. सत्र कुठलाही असू द्या, पर्व कुठलाही असू द्या, स्पर्धा कुठलीही असू द्या, त्याचं एकच कार्य आपण पाहत असतो की जबरदस्त खेळ आणि हा फटका पहा, पिकअप शॉट. जसा चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये आला तसा चेंडूला पाठवला स्क्वेअरलेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
चांगल्या पोझिशनमध्ये आपल्याला या ठिकाणी जय हिंद देवरुंग संघ पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 23 धावा लागल्या गेल्या. म्हणजे या षटकामध्ये पाहिलं तर भावेशने एकूण 11 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. एकही विकेट्स इथे मात्र गमावल्या नाही जय हिंद देवरुंग संघाने. ही एक जमेची बाजू आपण म्हणू शकतोय. आणि तिसरा षटकात आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज नरेश, ज्याने बॅटिंगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला, परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये त्याला मात्र चमत्कार करावा लागेल. इथे जर चमत्कार झाला तर मात्र नक्कीच नरेशला पूर्णपणे नमस्कार असेल. हो दांडी गोल जबरदस्त. मात्र या ठिकाणी चेंडूची हाताळणी जशा इष्टा उद्ध्वस्त झाल्या, जरूर जे 12 मॅन आहेत पिछे संघाचे त्यांचा जो आनंद आहे तो मात्र गगनाला मावेना. अशाच प्रमाणे तुम्हाला मात्र या ठिकाणी गोलंदाजी करावी लागणार आहे. ती सुरुवात नरेश शिलारनं करून दिली. जबरदस्त मात्र चेंडूची हाताळणी होती. अगदी इष्टांच्या रोखानं चेंडूची हाताळणी पाहिली आपण. आणि त्याचमध्ये पहिली सफलता प्राप्त केली दिनेश बाजरा त्या ठिकाणी. आणि लगेचच नवीन फलंदाज आलाय पवन. ऑनसाईडला तयार केला, परंतु मिडविकेटला मात्र शत्रशक सज्ज आहे. ते एकदा ते मात्र कंप्लीट झाली. दुरीचा प्रयत्न होणार नाही, कारण जेवढा वेळ विजय केले स्ट्रायकिंग एंडला असेल तेवढा मात्र फायदा जय हिंद देवरुंग संघाला नक्कीच त्याचा मिळू शकतो. परंतु समीकरण आपण जर लक्ष वेधलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 15 धाबांची आवश्यकता. जबरदस्त आपण ऑनलाईन स्कोरिंग पाहतो. या बॉल टू बॉल अपडेट्स तिथे मात्र दिले जात आहेत. आपण अनेक वाणी पाहत असतो की एक बॉल लेफ्ट अपडेट होत असतो, परंतु या ठिकाणी एसके एंटरटेनमेंटचं तसं काही आपल्याला पाहायला मिळत नाही. बॉल टू बॉल अपडेट्स आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळत असतात. तिथे मात्र चेंडू जबरदस्त होता, परंतु फटका त्यापेक्षा प्रतिम होता. चेंडू ऑन साईडला मात्र ट्रॅव्हल होतोय. 4 धावांचा चौकार. वनमॅन आर्मीचा रोल सध्या अदा करतोय विजय केने. 3 चौकार आले आपण पाहिले तर एक षटकार सुद्धा त्याच्या इनिंगमध्ये पाहिला. आणि धावफलक आता मात्र वेगानं पुढे सरकत असताना पाहू शकाल. या ठिकाणी केल्याचं होतं इनसाइड आऊट अगदी ऑफ साईड क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू त्या लेंथवरती आला नाही आहे. पाहू शकाल हलकीशी कडा लागली आणि चेंडू पाहू शकाल अगदी ग्राउंडेड होऊन जोपर्यंत उचलून फेक करतायत तोपर्यंत एकच धाव तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या फेरीतील आपण शेवटचा सामना इथे मात्र अनुभवतोय, परंतु या सामन्यावरती कुठेतरी वर्चस्व आतापर्यंत पाहिलं तर देवरुंग संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पवनची विकेट धोक्यात, कारण मिडविकेटला शत्रशक मानव आहेत. भावेश होता, कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. झेल पकडला गेला आणि अखेर दुसरा धक्का लागेल त्या ठिकाणी जय हिंद देवरुंग संघाला. एकीकडे विजय केणी चांगली बॅटिंग करतोय, परंतु त्याला मात्र कुठल्याही इतर फलंदाजाने मात्र हवी तशी साथ मात्र दिली नाहीये. आणि चेंडू सुद्धा आता मात्र शिल्लक आहे 7. आणि विजयासाठी 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. हा चेंडू फार निर्णायक असेल. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून नवीन फलंदाज भावेश आलाय. अगदी भक्कम शरीर रचना त्याची आपण पाहतोय. चांगला चेंडू फक्त ग्लास केलाय. या चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल, परंतु पुढच्या षटकामध्ये सुद्धा मात्र भावेशच आता मात्र स्ट्रायकिंग एलला असणार आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी इथून 9 धावा मात्र या ठिकाणी
जोडावं लागतील. 3 षटकांची समाप्ती जवळपास 10च्या धावगतीने मात्र धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा, परंतु हा स्पेल नरेश शेलारचा जबरदस्त राहिला. आपण पाहिलं तर 7 धावा त्याने फक्त खर्च केल्या आणि एकूण 2 सफलता प्राप्त केल्या. हा सामना जिवंत ठेवला आहे नरेश शेलारनं. याचं कारण अष्टपैलू कामगिरी आज आपल्याला नरेशकडून पाहायला मिळाली. नितेश पाटील शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतो. या मॉर्निंग सेशनला नक्कीच त्यांची आमची भेट झाली. प्रथमतः मात्र नक्कीच त्यांचा तो व्यवसाय आहे त्याकडे तो मात्र लक्ष देत असतो आणि जसा वेळ मिळेल तसं मात्र आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी मात्र त्या ठिकाणी चांगलं प्राधान्य देण्याचा तो प्रयत्न करत असतो. परंतु या ठिकाणी नितेश पाटीलला आता मात्र या ठिकाणी 9 धावांचं संरक्षण करायचं आहे. पवन इथं जरूर बाद झाला, दिनेशसुद्धा बाद झाला. पाणी पाजलं जातोय आणि नेहमीच मी सांगतो की पाणी पाजणं फक्त एक बहाणा असतो. त्याच्या पाठीमागे भरपूर मॅसेज पोचवले जात असतात मैदानाच्या आतमध्ये. आणि काय मेसेज पोचवला गेला असेल. काही प्रेक्षक जानुसपूर इत्यादी संघाचे काही खेळाडू आहेत. प्लीज आपण तो ब्लॅक पडदा सोडायचा आहे. यस, पडद्याच्या पाठीमागे भरपूर काही होत असतो. पडद्याच्या पुढे या मित्रांनो. जेवणामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला मात्र पडद्यामागे कार्य नव्हे तर पडद्याचे पुढे येऊन तुम्हाला चांगलं कार्य करावे लागतील. जसे कार्य तुमचे जगनशेठ पाटील करत आहेत. 7 चेंडू आणि 9ची आवश्यकता आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी स्फेअर हाताळला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा आपल्याकडे मात्र दिला जातोय. या धाबांपासून मात्र कुठेतरी नितेश पाटीलला वाचावं लागेल. कारण अगोदर पाहिलं तर आपण धावसंख्या हवी तशी उभारली नाही, परंतु फॅटिंगसाठी मात्र स्कोअर चांगला आहे. आतापर्यंत मात्र चांगली मेहनत तुम्ही केलेली आहे. त्या मेहनतीवरती नक्कीच तुम्हाला मात्र यश प्राप्त करायचं असेल तर इथून तुम्हाला चांगल्या चेंडूची हाताळणी करावी लागेल. आणि आता मात्र पाहू शकाल राऊंड द विकेटनं मारा करतोय. अकुटापत्र ऑन साईडला मिस टायमिंग. पुन्हा बाबेस चेंडूच्या खाली पकडला जाईल मिड विकेटला. मॅच ऑन आहे. 5 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. पिशे संघाची एकच रणनीती मी म्हणू शकतो की जेवढा वेळ तुम्ही या स्ट्रायकिंग पासून जर विजय केलेला मात्र दूर ठेवलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळू शकतोय. आणि तेच प्रयत्न सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय समीर. 3 गडी आतापर्यंत फिसी संघाने गमावले. 5 चेंडू शिल्लक, 8 धाबांची आवश्यकता. त्यामध्ये अजून एक चेंडू असेल डॉट आणि त्याचमुळे आता मात्र विजय केने पाहू शकाल भरपूर निराशा आहे. कारण स्ट्रायकिंग पासून तो थोडासा दुरावलेला आहे आणि त्याचमुळे त्याचा फायदा या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न करतोय पवनपुत्र पिसे संघ. जबरदस्त मॅच. प्रत्येक डॉट चेंडू मात्र या ठिकाणी पाहिलं तर विजयाकडे पिसे संघ वाटचाल करेल. परंतु जशा धाबा येतील तसा कॉन्फिडन्स मात्र फलंदाजाचा या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. ऑनसाईडला टर्न केला परंतु एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली जाईल. कारण विजयला सुद्धा माहिती आहे की या ठिकाणी मला स्ट्राईक ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्याचमुळे त्यांनी मात्र कुठल्याही प्रमाणात दुहेरीचा मात्र प्रयत्न केला नाही. मॅच पहा किती चांगल्या मोडवरती आहे. आपण मगाशी पाहिले की व्ह्यूवर्स पाहिले तर 200पेक्षा अधिक होते. आता मात्र आपण व्ह्यूवर्स पाहिले तर त्यांची संख्या जवळपास 350च्या आसपास पाहायला मिळते. तुम्ही पाहता स्वर्गीय योगेश मूर्ती चषक 2024चा हा मातरार. आणि आता मात्र समीकरणकडे लक्ष वेधलं तर 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 7 धाबांची आवश्यकता. नितेश पाटील पुन्हा एकदा ऑन साईडला पात्र पुन्हा टर्न केला. भावेश आहेत मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट झाली आणि विजय पुन्हा स्ट्रायकिंग पासून आता मात्र दूर असतील. जबरदस्त मात्र या ठिकाणी मॅच रंगताना आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडूमध्ये 6 धाबांची आवश्यकता आणि वारंवार पाहू शकाल की नितेशला मात्र जयेश शेलार गाईड करतोय की कुठल्या लेंथवरती तुला गोलंदाजी करायची आहे. समोर फलंदाज असेल समीर. त्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेले आहेत. एकच धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. शॉर्ट पिच चेंडू
आणि कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी फटका केला नाहीये आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती गोल्डन षटकाराची आवश्यकता. काय सुरेख कामगिरी आपण हा रिप्ले पाहू शकाल. चांगली लेंथ होती. समीरला असं वाटलं की हा चेंडू स्फेअर असेल परंतु लिगल चेंडू होता हे विजय केलेला सुद्धा ठाऊक होतं. जर या चेंडूवरती जरूर तुम्ही पंच केला असता तर आय थिंक चौकार प्राप्त होऊ शकला असता कारण डीप कव्हर पॉइंटला कुठला फिल्डर तिथे मात्र उपस्थित नाहीये. परंतु ही खूप मोठी चूक समीरकडून पाहायला मिळाली आणि आता मात्र विजयासाठी शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूवरती 6 धाबांची आवश्यकता. जबरदस्त मॅच. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिले तर पिशे संघाच्या विरोधात देवरुंग संघाने एकही विकेट्स गमावली नव्हती. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 39चं लक्ष्य होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये नरेश शेळानं कमबॅक केला. सामना जिवंत ठेवला. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि दबावच्या स्थितीमध्ये नितेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला संघ नायकाने. त्याने सुद्धा मात्र या ठिकाणी जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि अखेर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि शेवटच्या चेंडूवरती गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. तो गोल्डन षटकार येईल का? इथे मात्र फलंदाज समीर हिरो ठरेल का? शॉट पे चेंडू ऑन साइडला पिकअप शॉट गोल्डन षटकार आणि अखेर हा सामना जिंकलाय. जय हिंद देवरुंग संघाने. मेने मनी कॉंग्रॅच्युलेशन जय हिंद संघ अँड हार्ड लक पवनपुत्र पीसे. काय जबरदस्त मात्र ही मॅच क्रीडा रसिकांना पाहायला मिळाली. अखेर शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी मॅच ऑन होती.